दादांच्या बाबतीत मला एवढं सांगायचं आहे की आपण आता मी खासदार आहे. मला जेवढ्या लोकांनी मतदान टाकलं तेवढ्याच मी खासदार आहे का? मग ज्या लोकांनी मतदान टाकले तेवढ्याच लोकांचं मी कामं करायचे का? बाकीच्या लोकांना म्हणायचं का तुम्ही मला मतदान टाकलं नाही म्हणून मी काम करणार नाही? ही वृत्ती बरोबर आहे का? मी खासदारकीची निवडणूक जिंकल्या जाहीर केलं होतं की मी ज्यांनी मला मतं टाकली त्यांचाही खासदार आणि ज्यांनी नाही टाकली त्यांचाही खासदार आहे आणि त्याच्यासाठी मी प्रामाणिकपणे सगळ्यांसाठी काम करेन. मला वाटतं ह्या पद्धतीचं आचरण आपलं असलं पाहिजे, कारण आपण शपथ घेतो त्या संविधानिक पदाची त्यावेळी जाहीर करतो की मी कुणाशी ममत्वभाव आकसभाव ठेवणार नाही आणि त्याच्या उलट जनतेनं आपल्याला सत्ता दिल्याच्या नंतर, जनतेनं आपल्याला पदावर बसवल्याच्या नंतर जनतेच्या टॅक्सच्या रूपानं जमा झालेला पैसा असेल, जीएसटीच्या रूपानं जमा झालेला पैसा असेल, इन्कम टॅक्सच्या रूपानं जमा झालेला पैसा असेल, हा पैसा जर तुम्ही मला माझा माणूस निवडून दिला तरच मी देईन, अन्यथा देणार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य जर मुख्य पदावर बसलेली व्यक्ती करत असेल तर नेमकं आपण ह्या लोकशाहीला कुठल्या दिशेने घेऊन जातोय याचा विचार आता सामान्य जनतेनं करावा आणि योग्य असा धडा अशा मंडळींना शिकवावा, एवढीच विनंती आणि नम्र आवाहन मी जनतेला करतो.